राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी 2024 मध्ये बेमुदत संप केला होता। या संपाच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या समन्वय समितीसोबत चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला। आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचारी संघटना सातत्याने सरकारकडे मागणी करत आहे, परंतु अद्यापपर्यंत सरकारने याबाबतचं परिपत्रक आणि अधिसूचना जारी केलेली नाही। त्यामुळे आमचा असा समज झालेला आहे की सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। त्यासोबतच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 14 विविध मागण्या आहेत। त्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे, परंतु त्याबाबत सुद्धा सरकारने काही कारवाई केली नाही। म्हणून आजचं हे आंदोलन आहे। आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचारी 2 तासाचं धरणे आंदोलन करतात। 7 दिवसाचा संप करून संपूर्ण प्रशासन बंद झालं होतं। अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व आणि सरकारची भूमिका या माध्यमातून आम्ही संप संस्थगित केलेला होता। संप संपवला नव्हता आणि जर सरकारने आताही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 17 लाख कर्मचारी परत नव्याने संपावर जातील। नाही, त्या राज्य कार्यकारिणीमध्ये तो निर्णय होईल। सरकारने खरं म्हणजे निर्णय घेणे अपेक्षित आहे, परंतु सरकारकडून चाल ढकल होते। अर्थातच तो संप स्थगित झाल्यानंतर राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। यामध्ये काय पॉलिटिक्स झाली असं वाटतं? नाही, पॉलिटिक्सचा विषय नाही, हे प्रशासकीय विषय आहे पूर्ण। यामध्ये झाली असेल तर त्यामुळे तुम्हाला न्याय देत नाही? नाही, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इतिहास आहे। आम्ही कुठल्याही राजकारणात जात नाही किंवा राजकीय हेतूने आम्ही निर्णय सुद्धा पदरात पाडून घेत नाही। सरकार आणि राज्य सरकारी कर्मचारी हे प्रशासनाची एकच बाजू आहे। सरकारने कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी प्रशासन हे सेमच असतं। म्हणून सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करणं प्रशासनाचं काम आहे, अशी आमची धारणा आहे। डॉक्टर देविदास जरारे, राज्य सरकारी कर्मचारी मध्य